नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आज अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नान्नज येथील खरडा चौकावर भीमसैनिक संघटनेच्या वतीनं तात्विक आंदोलन करण्यात आलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हाध्यक्ष माननीय सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन राबविण्यात आलं होतं. या आंदोलनात शेतकरी, विद्यार्थी, समाजसेवी, व्यापारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण तालुका व्यापून 100% खेड बंदवर रस्ता रोको आंदोलन यशस्वी झालं. आंदोलनात शाळा, सरकारी कार्यालय, दुकाने, दवाखाने व वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. भीमसैनिकांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनावर कडक न्यायाची मागणी केली आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी, साळवे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे, घटनेतील आरोपींवर मोका अंतर्गत कडक कारवाई करावी, दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे आणि सूत्रधाराला अटक करून केस फास्ट ट्रॅकवर चालवून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील भीमसैनिकांनी ठाम भूमिका घेतली असून संघर्षाची लढाई अखेरपर्यंत चालवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. काळिंबा फासणारी घटना घडलेली. सुनील साळवे हा डाण्यावाग एक दिवशी रात्री 1:30 वाजता मी रात्रंदिवस फिरत असतो, माझ्या फिरण्याचा टाइम नसतो. 1:30 वाजता माझी या आष्टी रोडनी एका ठिकाणी चहाच्या त्या ठिकाणी भेट झाली. लांबूनच लढणारा कार्यकर्ता म्हणून सुनील रावनी मला ओळखलं. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो, मला माहित नव्हतं सुनील राव म्हणजे कोण आहे. पण कमराला बंदूक, डोकन, तेन, केसाचे स्टाईल मला हूर भरून आला. आणि मग या भागामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी जो लढा दिला त्यावर मी बोलत बसलो, चहा पाजला. असा हा लढा हो आमचा डाण्यावाग. आणि आज त्यांचं कुटुंब हळहळ करून या ठिकाणी मारलंय. हा लढा त्यांच्या कुटुंबावरील लढा नाही, तर हा लढा समाजावरील लढा आहे, आंबेडकरी चळवळीवरील लढा आहे. अरे आम्ही चापट हाणली तरी माफ करत नाही. तुम्ही तिथं कोयता काढलाय, या ठिकाणी एकालाही सोडणार नाही, हा इशारा या माध्यमातून आम्ही देतो. भयंकर मारलंय. आबांनी सगळं विस्तार सांगितलं. अरे बाबा हो, एक फोटो मी बघितला, 10 ते 15 फोटो आले. अरे त्या आमच्या बहिणीच्या हातावर एक वार मारलाय, 35 टाके शिवले तिला. काय म्हणतात एका बहिणीला आमच्या 35 टाके हातावर वार पडलाय. त्या अभिजितला 16 वार लागले, 16 वार. एक जणाच्या डोळ्याच्या इथं घाव घातलाय, त्याला दिसणार नाही म्हणून सांगते डॉक्टर. 7 जणाला बेदम मारलंय. ही घटना साधी सुधी नाही, ही घटना खैरलांची सारखी घटना आहे. यांना आमचे मुर्दे पाडायचे होते, 7 ते 8 मुर्दे पाडायचे होते. यांना वाटत असेल की हे जगलेत कसे. एवढं भयंकर मारण. हे टोळी कोण आहे, ही गँग कोण आहे, हे गुंड कोण आहेत. अरे तुमचा बाप इथं उभा आहे, गाडीत दम असेल तर या. भाऊच्या घरावर जो भ्याड हल्ले झालेले आहेत, त्या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांनी महिलांना सुद्धा सोडलेलं नाही. अशा आमच्या महिलावर आणि आमच्या पुरुषावर जर असे विचित्र प्रकार जर घडले तर आम्ही कदापिही गप्प बसणार नाहीत. आता या ठिकाणी एवढी भीमसैनिक आणि पब्लिक या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्यामध्ये जरी गटतट असले तरी आमच्या भीमसैनिकावर जर भ्याड हल्ला होत असेल तर आम्ही कदापि एकी दाखवणार आहोत. आणि ज्यांनी हे प्रकार घडवून आणले, ज्या या प्रकारामध्ये ज्यांचा हात आहे, त्यांना कदापि सोडणार नाही. माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की गेले 15 दिवस झाले हा हल्ला होऊन, तरी पण या ठिकाणी फक्त 6 आरोपी अटक केलेले आहेत. या ठिकाणी फक्त 6 आरोपी अटक केलेले आहेत. बाकीचे आरोपी अटक का होत नाहीत, याचं कारण प्रशासनाने सांगावं. जर आरोपीला अटक नाही झाली, तात्काळ आरोपीला अटक नाही झाली, आम्ही मागच्या वेळेस पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं. त्या निवेदनामध्ये आम्ही सांगितलेलं होतं की 8 दिवसामध्ये राहिलेले आरोपी अटक करा. जर राहिलेले
विरोधामध्ये निषेध व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु आज तीच परिस्थिती झालेली आहे. जर या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये जर हे राहिलेले आरोपी अटक झाले असते तर आज ही वेळ आली नसती. इथून पुढे मी सांगते सर्व भीमसैनिकांना, आपल्या समाजावर जर असा हल्ला होत असेल तर आता जी ही एकजूट आहे, ही एकजूट आपण कायम दाखवली पाहिजे आणि अशीच एकजूट झाली पाहिजे आपली. गडोला जामखेडच्या भीमसैनिकांनी आमच्यात अनेक विविध पक्ष संघटना आहेत, ना पक्ष ना संघटना, इथं फक्त समाज आणि समाजासाठी सर्व भीमसैनिक तळमळीने या ठिकाणी आपण मध्ये आले. आम्ही ज्यावेळेस 26 ऑगस्टला ज्यावेळेस निवेदन दिलं, आम्ही 10-12 जण निवेदन देताना होतो. काही जणांनी हिनवलं, अरे 10-12 जण म्हणजे काय, समाज आहे काय? अहो हा समाज आहे, समाजाचा भीमसैनिकाचा तांडा आहे. आम्ही ज्याच्या वेळेस आम्ही आवाज उठवतो त्या वेळेस तांडा चांगल्याशिवाय राहत नाही. अरे तुम्ही कितीही लावा शक्ती, तुम्ही कितीही लढवा युक्ती, तुम्ही करा रे किती हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.